पूर्व मुख्यमंत्री एवं शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के जन्मदिन के अवसर पर नागपुर के प्रसिद्ध श्री गणेश टेकरी मंदिर में भव्य महाआरती का आयोजन किया गया। इस दौरान भगवान श्री गणेश को 1001 दूर्वा से निर्मित विशेष हार अर्पित कर उद्धव ठाकरे के उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और राज्य की सुख समृद्धि के लिए प्रार्थना की गई। कार्यक्रम में बड़ी संख्या में शिव सैनिक, श्रद्धालु और नागरिक उपस्थित रहे। धार्मिक आयोजन के साथ सामाजिक सेवा का संदेश भी दिया गया। श्रद्धालुओं के बीच 1001 राम रक्षा स्त्रोत पुस्तकों का वितरण किया गया। वहीं जरूरतमंद लोगों को वर्षा ऋतु को ध्यान में रखते हुए छतरियां भी भेंट की गई। आयोजकों ने कहा है कि धार्मिक आस्था और सामाजिक सेवा के माध्यम से समाज में सकारात्मक संदेश पहुंचाने का प्रयास किया गया है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूर, तसेच महिला आघाडी आणि युवा सेना सतीशभाऊ हरडे, बुधनकरताई, यानंतर नायकताई खोब्रागडे आणि स्वप्नील जैन असं युवा सेना मिळून सर्वच नागपूर शहरातर्फे या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य त्यांचं राहो आणि ज्या प्रकारे शिवसेनेचा जन्म हिंदू उदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळावा, सामान्य जनतेसाठी काम करावं, या प्रकारे अशी शक्ती आमच्या पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे शिवसैनिक त्याच पद्धतीनं काम करतो। म्हणून या सामान्य जनतेसाठी, या लोकांसाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी गणरायाजवळ प्रार्थना केली आहे की अशाच प्रकारचं शिवसैनिक म्हणून कार्य आमच्या हातातून घडू द्या। नागपूर शहर आणि जिल्ह्यातर्फे आमचे नागपूरचे महानगर प्रमुख किशोरजी कुमेरिया यांच्या हस्ते अभिषेक इथे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो, ह्याकरता आज इथे शिवसेनेतर्फे मोठ्या प्रमाणात अभिषेक करण्यात आला। दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम करतो, पण विशेषतः यावेळेस उद्धव साहेबांनी आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितला की कुठलाही राजकीय कार्यक्रम नको, माझा वाढदिवससुद्धा साजरा करू नका। म्हणून आम्ही आज एक मोठ्या संख्येने त्यांच्यावर आम्ही एक जीवाभावाचे प्रेम करतो उद्धव साहेबांवर आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ह्याकरताच आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। असंच एक समाजोपयोगी कार्य नेहमी सतत नागपूर शहरातर्फे सुरू राहणार आहे, एवढीच या प्रसंगी मी आपली भावना व्यक्त करतो।